Hello everyone, welcome back to the Baking Brigades. Every cake has a story to tell, so let's begin the story of this cake. आजची जी ऑर्डर होती ना ती 1 किलो बटरस्कॉच केकची ऑर्डर होती आणि ही ऑर्डर माझ्या बेस्ट फ्रेंडने केली होती. त्यांचं एक गोविंदा पथक आहे आणि त्या पथकाला 10 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे तिने हा केक ऑर्डर केला होता आणि ही खूप अर्जंट ऑर्डर होती. 2-2.5 तासामध्ये हा केक बनवून द्यायचा होता, त्यामुळे तिने कोणतीच थीम नाही सांगितली, सिंपल बनवून द्या असं सांगितलं. पण सिंपल केक नाही बनवता येत मला, सो दहीहंडी थीमचा केक मी बनवायचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी कटआउट्स आणले आणि हा 1 किलो बटरस्कॉच फ्लेवरचा केक असल्यामुळे 300 ग्रॅम्स प्रीमिक्सचा बेस बनवला आहे. त्यानंतर ह्याच्यासाठी आपण 350 ते 400 ग्रॅम व्हिप क्रीम यूज केली आहे. आणि दहीहंडीच्या थीमसाठी काय केलं तर पिंटरेस्ट नावाचं ॲप आहे, त्याच्यावरून आपण वेगवेगळे फोटोज डाउनलोड करून घेऊ शकतो. वेगवेगळ्या थीम्सचे टॉपर्स आपण प्रिंटेबल टॉपर्स आपण डाउनलोड करून घेऊ शकतो आणि आपल्या जवळच्या म्हणजे झेरॉक्सवाल्याकडनं आपण प्रिंट करून आणू शकतो, स्टेशनरीमधून प्रिंट करून आणू शकतो. फोटो पेपरवरती प्रिंट घ्यायचे जेणेकरून ते आपल्याला केकवरती व्यवस्थित ठेवता येतील, लावता येतील. सो मी पण तेच केलं की सिंपल केक कसा द्यायचा ना, म्हणून मग मी जाऊन छान कृष्णाच्या थीमचे टॉपर्स प्रिंट करून आणले आणि एक ब्ल्यू आणि ग्रीन थीममध्ये हा केक बनवला. ब्ल्यू आणि ग्रीन कॉम्बिनेशन पण खूप छान दिसत होतं केकला आणि हा केक त्यांना खूपच जास्त आवडला. त्यांच्या ज्या मंडळाच्या ज्या सगळ्या मुली होत्या त्यांच्या रिॲक्शन्स खूप मस्त होत्या हा केक बघितल्यानंतर. सो केकमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ना ती फिनिशिंग असते. तुमच्या फिनिशिंगवरती तुमच्या केकचा पूर्ण लुक ठरलेला असतो. सो त्यानंतर मी ग्रासची डिझाईन दिली. ग्रासची डिझाईन खूप छान वाटते. एक तर हा केक आपला ब्ल्यू आणि ग्रीन थीममध्ये आहे, असा नेचरवालं फिलिंग देणारा केक आहे, त्यामुळे ग्रासची जी साईडने बॉर्डर केली ती पण खूप छान दिसत होती. आणि जे मी कटआउट्स आणले होते ते याच्यावरती असेंबल केले आणि त्यांच्या ज्या मंडळाचं नाव आहे श्री गणेश क्रीडा मंडळ महिला गोविंदा पथक असं नाव त्यांना लिहून हवं होतं, वर्ष 10वे. सो ते पण मी लिहिलं आणि केक पूर्ण बनल्यानंतरचा त्याचा जो लुक होता तो अप्रतिम लुक होता. खूप सुंदर केक दिसत होता आणि सगळ्यांना खूप आवडला. टेस्ट वाईजसुद्धा, डिझाईन वाईजसुद्धा. त्यांनी हे ना इमॅजिनच नव्हतं केलं की केक असा येणार आहे. ते सिंपल केकसाठीच हे करत होते, पण केक खूप सुंदर होता, त्यांना खूप आवडला. त्यांचा फीडबॅक पण खूप छान आला. तुम्हालासुद्धा तुमच्या कोणत्याही ओकेजनसाठी, सेलिब्रेशनसाठी असा केक बनवायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा द बेकिंग ब्रिगेड्सला. थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करत राहा.